ज्या काळात स्त्री म्हणजे केवळ परंपरेची सावली होती, ज्या काळात मुलीच्या हाती पुस्तक नव्हे तर बंधनं दिली जात होती, त्या काळात एका मुलीने इतिहासाला प्रश्न विचारायचा धाडस केलं. आणि त्या प्रश्नाचं उत्तर बनून उभी राहिली सावित्रीबाई फुले. 3 जानेवारी 1831 महाराष्ट्रातील नायगाव. एक साधं शेतकरी कुटुंब. ना शिक्षणाची परंपरा, ना स्त्री स्वातंत्र्याची कल्पना. पण इतिहासाला मोठी माणसं नेहमी राजवाड्यात जन्माला येत नाहीत. कधीकधी क्रांतीची बीजं मातीच्या घरात रुजतात. त्या काळात मुलगी जन्माला येणं म्हणजे ओझं मानलं जायचं. शिक्षण तर दूरच, स्त्रीने विचार करणंही अपराध समजला जायचा. आणि अशा वातावरणात सावित्रीबाई मोठ्या होत होत्या. निसर्गाने दिलेली बुद्धी, पण समाजाने लादलेली मर्यादा. त्या लहान वयातच त्यांचा विवाह झाला. आजच्या निकषांनुसार हे अन्यायकारक वाटेल, पण याच विवाहातून एक क्रांती जन्माला आली. कारण त्यांच्या आयुष्यात आले महात्मा ज्योतिराव फुले, जे केवळ पती नव्हते, ते होते विचारांची दारे उघडणारे मार्गदर्शक. स्त्री शिकली पाहिजे, हे वाक्य त्या काळात समाजाला असह्य होतं. पण ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिकवलं, अक्षर ओळख दिली, विचार करायला शिकवलं. ज्या स्त्रीला समाजाने मौन दिलं होतं, तिने शब्द शोधले. आणि ते शब्द पुढे हजारो मुलींचं आयुष्य बदलणारे ठरले. सावित्रीबाई शिकल्या, पण त्या इथेच थांबल्या नाहीत. त्या विचार करू लागल्या, मी शिकले तर बाकीच्या मुलींनी का शिकू नये? हा प्रश्न विचारणं म्हणजे समाजाशी संघर्ष ओढवून घेणं. पण सावित्रीबाईंना संघर्षाची भीती नव्हती, कारण त्यांच्या डोळ्यांसमोर भविष्य होतं. त्या पहिल्या स्त्री शिक्षिका बनल्या. ही ओळ साधी वाटते, पण त्या काळात ही ओळ म्हणजे स्फोटक विचार होता. रस्त्यावरून चालताना टोमणे, शिव्या, अपमान. पण प्रत्येक अपमान त्यांच्या विचारांना अधिक धार देत गेला. त्या समाजाच्या विरोधात उभ्या राहिल्या, पण समाजाच्या विरोधात नव्हे, समाजासाठी. इथेच त्यांच्या आयुष्याला एक निर्णायक वळण मिळालं. पुण्यातील एक साधा वाडा, जो पुढे इतिहास घडवणार होता. त्या वाड्याचं नाव भिडेवाडा. पण तो फक्त वाडा नव्हता. तो होता सामाजिक क्रांतीचा उगमबिंदू. पुणे, सन 1848. समाज परंपरांच्या जंजाळात अडकलेला. स्त्री शिक्षण हा शब्दसुद्धा जिथे अपराध मानला जात होता. आणि अशावेळी एका साध्या वाड्यात इतिहास घडणार होता, भिडेवाडा. हा फक्त वाडा नव्हता, तो होता विचारांचा रणांगण. इथे सुरू झाली भारतातील पहिली मुलींची शाळा. आणि त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले. कल्पना करा, ज्या समाजात मुलीला घराबाहेर पडणंही नकोसं वाटायचं, त्या समाजात सावित्रीबाई दररोज शाळेत जात होत्या. पण त्यांचा प्रवास सोपा नव्हता. रस्त्यावरून जाताना लोक शिव्या द्यायचे, दगड फेकायचे, शेण फेकायचे. पण त्या 2 साड्या घेऊन घराबाहेर पडायच्या. एक साडी खराब झाली तर दुसरी नेसायच्या आणि पुन्हा शाळेकडे निघायच्या. हा केवळ हट्ट नव्हता, हा होता शिक्षणाच्या हक्कासाठीचा निर्धार. या प्रत्येक मुलीकडे पाहून म्हणायच्या, तू शिकलीस तर तुझं आयुष्य बदलेल, आणि तुझं आयुष्य बदललं तर समाज बदलेल. त्या फक्त अक्षरज्ञान देत नव्हत्या, त्या आत्मसन्मान शिकवत होत्या. त्या काळात समाजातील काही लोकांनी त्यांना बहिष्कृत केलं. नातेवाईकांनी दुरावा ठेवला. पण त्यांच्या पाठीशी भक्कम उभे होते महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिराव आणि सावित्रीबाई ही केवळ पतीपत्नीची जोडी नव्हती, ही होती विचारांची भागीदारी. दोघांनी मिळून समाजाला प्रश्न विचारला, ज्ञानावर कोणाचं मक्तेदारी का? भिडेवाड्यातील त्या छोट्याशा वर्गातून मुलींच्या आयुष्यात प्रकाश पडू लागला. काही मुली पहिल्यांदाच पुस्तक हातात घेत होत्या, पहिल्यांदाच स्वतःचं नाव लिहित होत्या. त्या क्षणात सावित्रीबाईंना भविष्यातील भारत दिसत होता. आणि म्हणूनच आजही भिडेवाडा हा केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नाही, तो आहे स्त्री शिक्षणाच्या क्रांतीचा साक्षीदार. या ऐतिहासिक संघर्षाची आणि त्या ज्वलंत धैर्याची कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायची असेल तर भिडेवाडा हा चित्रपट नक्की पहा. 6 मार्च रोजी तो प्रदर्शित होत आहे. हा इतिहास अनुभवायला विसरू नका. पण सावित्रीबाईंचा संघर्ष इथे थांबला नाही. शिक्षणानंतर त्यांनी समाजातील आणखी मोठ्या जखमा पाहिला. विधवांची दारुण अवस्था, बालहत्या, स्त्रीला दिला जाणारा अपमान. आता त्यांची लढाई फक्त शिक्षणापुरती मर्यादित राहिली नव्हती. ती झाली होती संपूर्ण समाज परिवर्तनाची. भिडेवाड्यातून शिक्षणाची ज्योत पेटली होती, पण समाजातील अंधार अजूनही गडद होता. मुली शिकू लागल्या होत्या, पण विधवांच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. त्यांच्या आयुष्यावर अन्यायाची सावली होती. त्या काळात विधवा स्त्री म्हणजे जिवंत पाणीची शिक्षा.
तिला पांढरी साडी, उपेक्षा आणि अपमान याशिवाय काहीच मिळत नव्हतं. आणि जर ती गरोदर राहिली तर समाज तिचा छळ करायचा. अनेक निरपराध बालकांची हत्या होत होती. हे चित्र पाहून सावित्रीबाई फुले शांत बसू शकल्या असत्या का? नाही, कारण त्या फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या मानवतेचा आवाज होत्या. त्यांनी आणि महात्मा ज्योतिरावांनी मिळून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. ज्या स्त्रियांना समाजाने नाकारलं त्यांच्यासाठी हे घर आश्रय बनलं. इथे नवजात बालकांचं रक्षण केलं जायचं. हे निर्णय म्हणजे समाजाच्या प्रथांना थेट आव्हान होतं. पण सावित्रीबाईंच्या मनात एकच विचार होता, जीव वाचवणं हेच खरं धर्मकार्य. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. स्त्रीला दुसरी संधी मिळाली पाहिजे हा विचार त्या काळात क्रांतिकारी होता. त्या प्रत्येक स्त्रीला सांगत, तू दोषी नाहीस, तू सक्षम आहेस. त्यांच्या कार्यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला, सत्यशोधक समाज. हा समाज म्हणजे अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्यायाविरुद्धचा लढा, सत्य शोधण्याचा, समानतेचा आणि मानवतेचा मार्ग. सावित्रीबाई या केवळ सहभागी नव्हत्या, त्या नेतृत्व करत होत्या. त्या सभांमध्ये बोलत होत्या, स्त्रियांच्या हक्कांबद्दल ठाम भूमिका घेत होत्या. त्यांनी कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांमध्ये आवाहन होतं, उठा, शिक्षण घ्या, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. त्या शब्दांमध्ये ज्वाला होती, त्या ओळींमध्ये स्वाभिमान होता. समाज त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या थांबणाऱ्यांपैकी नव्हत्या. भिडेवाड्यातून सुरू झालेली शाळा आता चळवळ बनली होती. आज आपण ज्या स्त्री शिक्षणाचा अभिमान बाळगतो त्या पाया रचणाऱ्या हातांमध्ये सावित्रीबाईंचं सामर्थ्य होतं. या ऐतिहासिक प्रवासाची अनुभूती मोठ्या पडद्यावर घ्यायची असेल तर भिडेवाडा हा चित्रपट नक्की पहा. 6 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. हा संघर्ष अनुभवायला विसरू नका. पण अजून एक अंतिम परीक्षा बाकी होती, जी त्यांच्या आयुष्याला अमरत्व देणार होती. पुणे, सन 1897. शहरावर एक अदृश्य संकट कोसळलं होतं, प्लेगची भीषण साथ. रस्ते ओस पडले होते, घरांचे दरवाजे बंद होते, भीतीनं माणसं माणसांपासून दूर पळत होती. पण अशा वेळी एक स्त्री पुढे चालत होती, भीतीकडे नाही तर मानवतेकडे. त्या होत्या सावित्रीबाई फुले. ज्या स्त्रीने आयुष्यभर शिक्षणाची मशाल पेटवली, ती आता जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. त्या स्वतः रुग्णांना खांद्यावर उचलून दवाखान्यात नेत होत्या. ज्यांना स्पर्श करायलाही लोक घाबरत होते, त्यांना त्या मायेने जवळ घेत होत्या. हा फक्त सेवाभाव नव्हता, ही होती मानवतेची सर्वोच्च परीक्षा. आणि सावित्रीबाई ती परीक्षा निर्भयपणे देत होत्या. एका प्लेगग्रस्त बालकाला त्यांनी स्वतः उचललं, त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. पण त्या क्षणी त्यांना कल्पनाही नव्हती की हा त्यांचा शेवटचा सेवाकार्याचा दिवस ठरणार आहे. त्या सेवेतच त्यांना प्लेगची लागण झाली. शरीर अशक्त झालं, पण विचार अजूनही ठाम होते. 10 मार्च 1897 सावित्रीबाईंचं निधन झालं. पण त्या गेल्या नाहीत, त्या अमर झाल्या. कारण त्यांचं आयुष्य केवळ वर्षांनी मोजलं जात नाही, ते मोजलं जातं त्यांनी पेटवलेल्या दिव्यांनी. आज प्रत्येक शाळेत जाणारी मुलगी, प्रत्येक शिक्षण घेणारी स्त्री त्या दिव्याचीच ज्योत आहे. भिडेवाड्यातून सुरू झालेली चळवळ आज संपूर्ण देशभर पसरली आहे. तो वाडा आजही साक्ष देतो, एका स्त्रीच्या धैर्याची, एका क्रांतीच्या जन्माची. आणि म्हणूनच त्या ऐतिहासिक संघर्षाचा अनुभव घ्यायचा असेल तर भिडेवाडा हा चित्रपट नक्की पहा. 6 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. ही कथा केवळ पाहायची नाही, अनुभवायची आहे. सावित्रीबाईंचं आयुष्य आपल्याला शिकवतं, भीतीपेक्षा धैर्य मोठं असतं, परंपरेपेक्षा परिवर्तन मोठं असतं, आणि व्यक्तीपेक्षा विचार मोठा असतो. पण अजून एक गोष्ट बाकी आहे, त्यांचा वारसाचा अर्थ समजून घेणं. एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुलगी समाजाच्या परंपरांना प्रश्न विचारत पुढे निघाली आणि अखेर इतिहास घडवून गेली. सावित्रीबाई फुले हे नाव केवळ एका व्यक्तीचं नाही, तो आहे एका विचाराचा प्रकाशस्तंभ. भिडेवाड्यातून पेटलेली शिक्षणाची ज्योत आज प्रत्येक शाळेत उजळते आहे. ज्या हातांनी पहिलं पुस्तक मुलींच्या हातात दिलं, त्याच हातांनी समाजाच्या अंधाराला आव्हान दिलं. त्यांनी शिकवलं, स्त्री ही कमकुवत नाही, ती परिवर्तनाची जननी आहे. त्यांनी दाखवलं, शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ओळख नाही, तर स्वाभिमानाची जाणीव आहे. आज आपण जेव्हा एखाद्या मुलीला आत्मविश्वासाने शाळेकडे जाताना पाहतो, तेव्हा त्या पावलांमध्ये सावित्रीबाईंचीच छाया असते. त्यांनी लावलेलं बीज आज वटवृक्ष झालं आहे.
भिडेवाडा हा केवळ इतिहासातील एक वाडा नाही, तो आहे स्त्री शिक्षणाच्या क्रांतीचं जन्मस्थळ. आणि त्या संघर्षाची, त्या जिद्दीची आणि त्या क्रांतीची कथा अनुभवायची असेल तर भिडेवाडा हा चित्रपट नक्की पहा. 6 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. हा इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी गमावू नका. पण मित्रांनो, आजचा काळ वेगळा आहे, पण आव्हानं अजूनही संपलेली नाहीत. आज शिक्षणाची दारे उघडी आहेत, पण मनं अजूनही कधीकधी संकुचित असतात. आजच्या तरुणाईसमोर सर्वात मोठं आव्हान आहे दिशाहीनता. माहिती खूप आहे, पण मूल्यांची जाणीव कमी होत चालली आहे. सावित्रीबाईंचा आदर्श घ्यायचा असेल तर फक्त त्यांचं नाव घ्या असं नाही. त्यांची जिद्द घ्या, त्यांचा धैर्यशील स्वभाव घ्या, त्यांचा समाजासाठी जगण्याचा दृष्टिकोन घ्या. आजच्या पिढीने विचार करायला हवा. आपण शिक्षण घेतोय, पण समाजासाठी काय करतोय? आपण सोशल मीडियावर आवाज उठवतो, पण प्रत्यक्ष कृतीत किती उतरतो? सावित्रीबाईंनी शिकवलं, परिस्थिती प्रतिकूल असली तरी थांबू नका. म्हणून आजच्या तरुणांनी अंधश्रद्धेविरुद्ध उभं राहावं, स्त्री-पुरुष समानतेला पाठिंबा द्यावा आणि शिक्षणाचा उपयोग फक्त करिअरसाठी नाही, तर समाज घडणीसाठी करावा. त्यांचं आयुष्य आपल्याला एक संदेश देतं. भीतीवर मात करा, शिका आणि इतरांनाही शिकवा. कारण ज्ञान हीच खरी क्रांती आहे. मित्रांनो, अशाच महान विचारवंतांचे, समाज परिवर्तकांचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचे सखोल अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ज्ञानगंगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण शिकूया, प्रेरणा घेऊया. आणि समाज परिवर्तनाच्या प्रवासात सहभागी होऊया. कारण विचार जिवंत राहिले तर इतिहासही जिवंत राहतो. धन्यवाद.